नमस्कार, मी मयुरेश कडो आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे युद्धासंदर्भातली। कतारमध्ये युद्धबंदी संदर्भात वाटाघाटी सुरू असतानाच अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केला। त्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अशातच आता कतारमधील चर्चेत दोन्ही देशांमध्ये तोडगा निघण्याचं बोललं जातंय। पाहूयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। अमेरिकेचा इराणवर हवाई हल्ला। इराण ही अमेरिकेच्या हल्ल्याच्या तयारीत। मध्य पूर्वेत पुन्हा युद्ध भडकणार। इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव काही संपायचं नाव घेत नाही। कतारची राजधानी दोहामध्ये दोन्ही देशात युद्धबंदीसाठी उच्चस्तरीय राजनैतिक वाटाघाटी सुरू असतानाच अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केले। त्यामुळे आखातातील युद्ध पुन्हा भडकण्याची भीती व्यक्त केली जाते। इतकंच नव्हे तर अमेरिकेवर हवाई हल्ल्यानंतर इराणने पुन्हा एकदा युद्धाची तयारी केल्याची चर्चा रंगू लागली। अमेरिकेने इराणवर नेमकी काय कारवाई केली आहे? अमेरिकेने दक्षिण इराणमधील बंदर अब्बास या मुख्य नौदल तळाजवळ भीषण हवाई हल्ले केलेत। इराणमधील क्षेपणास्त्र प्रक्षेपण तळ, सागरी मार्गात स्फोटके ठेवणाऱ्या बोटी यासह अनेक ठिकाणी स्वसंरक्षणार्थ हल्ले केल्याची माहिती अमेरिकेने दिली। या हल्ल्यांमध्ये बोटींवरील इराणचे 4 सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे। हवाई हल्ल्यादरम्यान अमेरिकेचे MQ-9 रिपर ड्रोन पाडण्याचा इराण केला। एकीकडे इराणसोबत तात्पुरता युद्धविराम झालेला असतानाही अमेरिकेनं इस्रायलमधील आपलं लष्कर कमी केलं नाही, तर दुसरीकडे लष्करी सज्जता आणि मुस्लिम देशांना एकत्र आणण्याची खेळी इराणनं खेळली। या दोन्ही देशातील कुरघोडीमुळे जगाची इंधन कोंडी झाली असताना आता मात्र कतारमध्ये सुरू झालेल्या चर्चेत अमेरिका इराणची सागरी नाकेबंदी हटवण्यास तयार झाली। तर या बदल्यात इराण होर्मुझ जलमार्ग खुला करणार आहे। या सामंजस्य करारावर आता दोन्ही देश कशी अंमलबजावणी करतात याकडे जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट सामना। अमेरिका इराण युद्धासंदर्भात आणखी एक अपडेट समोर येते। एकीकडे दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ले सुरू आहेत, मात्र यातही एक सकारात्मक घडामोड घडली आहे। अमेरिका इराणमध्ये आणखी 60 दिवस शस्त्रसंधी होण्याची शक्यता आहे। 60 दिवसांच्या सामंजस्य कराराच्या मसुद्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे। यामुळे तात्पुरता शांतता करार दृष्टीपथात आलाय। तसंच इराणच्या अणु कार्यक्रमावरही पुन्हा चर्चा सुरू होणार आहे। मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीनंतरच या करारावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। दरम्यान अमेरिका इराणमध्ये वाटाघाटी सुरू असतानाच गुरुवारी तणाव पुन्हा वाढला। अमेरिकेच्या हल्ल्याला इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलं। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं बंदर अब्बास विमानतळाजवळ अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या एअरबेसवर मोठा हल्ला केलाय। अमेरिकन ज्या एअरबेसमधून बंदर अब्बासवर हल्ला करण्यात आला होता त्याच तळाला इराणनं लक्ष्य केलंय। दरम्यान अमेरिकेनं यापुढे कोणताही हल्ला केल्यास त्याला यापेक्षाही अधिक तीव्र प्रत्युत्तर देऊ असं इराणनं म्हटलंय। पुढची बातमी आहे इस्रायल हमास संघर्षाबाबत। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायली लष्कराला गाझा पट्टीचा 70% भाग जो आहे तो ताब्यात घेण्याचे थेट आदेश दिलेत। त्यामुळे जगात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। सध्या गाझाच्या 60% भागावर इस्रायलचं नियंत्रण असून ते वाढवून हमासला पूर्णपणे कोंडीत पकडण्याचं लक्ष्य त्यांनी ठेवलंय। नेतन्याहू यांच्या या नव्या वक्तव्यामुळे सध्या लागू असलेल्या युद्धविरामाबाबत संभ्रम निर्माण झालाय। त्यामुळे आता पुन्हा एकदा इस्रायल हमास संघर्ष भडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। तर तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र देश ओमानलाही थेट लष्करी कारवाईचा इशारा दिलाय। होर्मुझची सामुद्रधुनी हा आंतरराष्ट्रीय जलमार्ग असून त्यावर कुणाचंही नियंत्रण चालणार नाही। ओमानला नियमांचं पालन करावंच लागेल, अन्यथा त्यांच्यावर हल्ले करू असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्याच्या वादात ओमाननं इराणची साथ देऊ नये, अन्यथा त्यांना उडून देऊ असं ट्रम्प यांनी म्हटलंय।
तसंच होर्मुझ जलमार्गावर इराण आणि ओमान एकत्र नियंत्रण ठेवणार असल्याचा दावा करणारा अहवाल देखील ट्रम्प यांनी फेटाळून लावलाय. The strait's going to be open to everybody. And who would control It's it? international waters. Nobody's going to control it. We're going to watch over it. We'll watch over it, but nobody's going to control it. That's part of the negotiation that we have. They would like to control it. Nobody's going to control it. It's international waters, and Oman will behave just like everybody else, so we'll have to blow them up. They understand that. They'll be fine. डोनाल्ड ट्रम्प यांनी ओमानप्रमाणे रशिया आणि चीनलाही इशारा दिलाय. इराणमधून युरेनियम नेणं खपवून घेणार नाही असा थेट इशारा अमेरिकेनं रशिया आणि चीनला दिलाय. इराणमधील युरेनियमच्या हालचालींवर डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. इराणमधून युरेनियमची कोणतीही वाहतूक अमेरिका खपवून घेणार नाही असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे जागतिक राजकारणात नवा तणाव निर्माण झालाय. Would you be comfortable with Russia or China taking their stockpile of highly enriched uranium, and have they offered to do No, that? I wouldn't be comfortable. Would you be comfortable with Russia or China taking their stockpile of highly enriched uranium, and have they offered to do No, that? I wouldn't be comfortable. इबोलाच्या उद्रेकानंतर WHOनं आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. अशातच आता केंद्र सरकार सतर्क झालं असून देशात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे या हाय अलर्टमध्ये प्रवाशांसाठी काय नियम करण्यात आलेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. भारतात इबोलाची एंट्री. दिल्ली विमानतळावर हाय अलर्ट. सरकारनं जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना. आफ्रिकन देशांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या प्राणघातक इबोला विषाणूचा धोका आता भारताच्या सीमेवर येऊन ठेपलाय. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोला उद्रेकाला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर केंद्र सरकारनं देशभरात हाय अलर्ट जारी केलाय. भारतात अद्याप इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नसला तरी विमानतळांपासून ते रुग्णालयांपर्यंत सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. दिल्ली विमानतळावर प्रवाशांसाठी हेल्थ अलर्ट जारी करण्यात आलाय. आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष नजर ठेवली जातीये. इबोला बाधित देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची कसून चौकशी होणार असून त्यांना इमिग्रेशन पूर्वी आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसंच ताप थकवा असल्यास त्वरित आरोग्य यंत्रणांना कळवण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. दरम्यान इबोलामुळे देशात लॉकडाऊन लागण्याची भीती व्यक्त केली जातीये. मात्र इबोला व्हायरसची लक्षणं दिसत असल्यानं लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती येणार नाही असं विधान आरोग्य तज्ञांनी केलंय. अगर किसी पेशेंट को इबोला पॉजिटिव टेस्ट आता है तो वो आइसोलेट हो जाएगा. उसके कांटेक्ट 21 दिन के लिए क्वारंटाइन में चले गए तो फिर लग गया ना लॉकडाउन. नहीं, कोविड में लक्षण आने के पहले एक दूसरे को फैला सकते थे. इबोला में लक्षण आने के बाद ही फैलाएंगे. कड़वी बात है, लेकिन वो बेचारा पेशेंट घर पे मर ही जाएगा, नहीं तो अस्पताल में जा गिरेगा. अस्पताल में वो नर्स को दे सकता है, डॉक्टर को नहीं देगा, क्योंकि आजकल कौन सा डॉक्टर पेशेंट के साथ समय बिताता है. दुसरीकडे फक्त दिल्लीच नाही तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्र सरकारसह सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मुंबई विमानतळावरही यंत्रणा अलर्ट मोडवर असून संशयित रुग्ण आढळल्यास आरोग्य यंत्रणांना तयारी करण्यासाठी निर्देशही देण्यात आलेत. सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये संशयित रुग्णांसाठी तात्काळ आयसोलेशन वॉर्ड तयार ठेवण्यात आले. त्याचबरोबर पीपीई किट्स, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि स्वतंत्र रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्याचेही निर्देश आहेत. तसंच आफ्रिकन देशांचा प्रवास करून आलेल्या नागरिकांची ट्रॅव्हल हिस्ट्री ट्रॅक करण्याचेही आदेश आहेत. इबोला चाचणीसाठी प्रयोगशाळांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. बाधित रुग्णांना 21 दिवसांसाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा प्रवास टाळण्याचा सल्लाही सरकारनं भारतीय नागरिकांना दिलाय. तसंच देशात इबोलाचा शिरकाव होऊ नये यासाठी नागरिकांनीही पूर्ण सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता एक महत्वाची बातमी. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या एका विधानानं पाकमध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय. पाकिस्तानी मुलांना शाळांमध्ये चुकीचा इतिहास शिकवला जातोय. लोक आपल्या खऱ्या मुळांपासून दूर जात आहेत असं आसिफ यांनी म्हटलंय.
आपण हिंदू पूर्वजांचा द्वेष करतो असा दावा त्यांनी केलाय. पाठ्यपुस्तकातून चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक यांचा इतिहास का हटवला असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. तर त्यांनी माझे पूर्वज हिंदू होते त्यामुळे मी कमी पाकिस्तानी ठरतो का असा प्रश्नही उपस्थित केलाय. मैं जब तारीख पढ़ता था तो उसमें अशोका भी था, उसमें चंद्रगुप्त मौर्य भी था, बिल्कुल उसमें कनिष्क भी था, उसमें जो है वो मुझे जैन मत और बुद्ध मत और इनकी तारीख भी पढ़ाई जाती थी. तो मैं कोई ग्रीक्स भी थे, उसमें ग्रीक्स भी थे और मैं कोई फिर सारे मुगल सब हैं, अंग्रेज हैं. मैं कोई कम पाकिस्तानी तो नहीं हूँ. सजेस्ट करूंगा आप वो किताब पढ़ें, यू विल बी शॉक्ड. ये के अजीज की किताब है द मर्डर ऑफ हिस्ट्री. आप वो लिखने वाले जो है उनको तो कौमी मुजरम है जिन्होंने किताबें लिखी हुई हैं पिछले 20-25-30 साल में. टेक्स्ट बुक्स जो है अप्रूव की हुई हैं, जो पढ़े लिखे लोगों ने, कोई ऑक्सफोर्ड का पढ़ा है, वो कैम्ब्रिज का, कोई कहाँ का पढ़ा हुआ है. यू नो, बिकॉज पीपल वांटेड कि अमेरिका की हमने जंग लड़नी है तो हमारी जो जनीयत जो है वो ठीक नहीं है, हम जनीयत भी जो है कौम की उस तरह कर दें. मैंने जो नाम लिए हैं आज का स्टूडेंट उनको जानता भी नहीं है. आता तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. गेल्या 3 महिन्यात तब्बल 1.5 लाख जणांच्या नोकऱ्या गेल्यात. आयटी कंपन्यांकडून नोकर कपात सुरू आहे. आयटी क्षेत्रावर बेरोजगारीचं संकट घोंगावू लागलंय. काय आहे त्यामागचं कारण? बेरोजगारीचं संकट आणखी वाढणार का? पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट. 3 महिन्यात गेल्या 1.5 लाख नोकऱ्या. आयटी कंपन्यांकडून नोकर कपात. बेरोजगारीचं संकट आणखी गडद. एआय मुळे जगावर बेरोजगारीचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललेलं असतानाच जागतिक आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जागतिक आयटी आणि टेक क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांसाठी 2026 हे वर्ष अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक ठरलंय. कारण सिलिकॉन व्हॅली पासून ते भारतीय आयटी हब पर्यंत जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये यंदा नोकर कपातीचं सत्र सुरू आहे. ले ऑफ ट्रॅकर्सच्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 210हून अधिक टेक कंपन्यांनी 1 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलंय. विशेष म्हणजे टेक कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या वापराला प्राधान्य देत आहेत. दरम्यान मोठ्या प्रमाणावर नोकर कपात करणाऱ्या जगातल्या आघाडीच्या टेक कंपन्या कोणत्या आहेत पाहूया. टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओरॅकलनं आतापर्यंतची सर्वात मोठी नोकर कपातीची घोषणा केली आहे. कंपनीनं क्लाउड आणि एंटरप्राइज सॉफ्टवेअर डिव्हिजन मधून तब्बल 30,250हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकलंय. तर अमेझॉननं कॉस्ट कटिंग आणि लॉजिस्टिक विभागात एआय आधारित ऑटोमेशन टूल्सचा वापर वाढवलाय. अमेझॉननं आतापर्यंत आपल्या वेगवेगळ्या विभागांमधून सुमारे 19,100 कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय. मेटा कंपनीनं तब्बल $145 अब्ज अवाढव्य एआय इन्फ्रास्ट्रक्चर बजेट जाहीर केलंय. या बजेटसाठी मेटानं 16,900 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. तर दुसरीकडे एआय इंजिनिअरिंगवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मायक्रोसॉफ्टनं देखील यंदा 8,750 पेक्षा जास्त नोकर कपात केली आहे. एआयच्या वाढत्या वापरामुळे पुढील काळात टेक कंपन्यांकडून आणखी नोकर कपात करण्याची शक्यता आहे. नोकर कपातीमागे कोणत्या गोष्टी कारणीभूत असू शकतात ते देखील पाहूया. एआयच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक काम होतं. एआयचं काम तुलनेत अधिक वेगवान आहे. नफ्याचा वाढता दबाव आणि ग्राहकांची बदलती प्राधान्य हे देखील कारणीभूत आहे. खरं तर एआयच्या वाढत्या वापरामुळे आयटी कंपन्यांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. या वर्षात फक्त 3 महिन्यात 1.5 लाख नोकऱ्या गेल्यात. त्यामुळे आयटी क्षेत्रात याच तंत्रज्ञानामुळे जगावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कधी काळी ज्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सची जगभरात प्रचंड मागणी होती, आज त्याच इंजिनियर समोर एआयनं मोठं आव्हान उभं केलंय. एआयचा वाढता वापर भविष्यात कुठल्या वळणावर जाणार हे पाहणं महत्वाचं आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. आता एक वेगळी बातमी. जगातला सर्वात लहान कोंबडा तुम्ही कधी पाहिलाय का? चिमुकले हात आणि चिमुकली पिसा असणाऱ्या छोट्याशा सोरमा कोंबड्याचा राजेशाही थाट कसा आहे पाहूयात या रिपोर्टमधून.
दिसायला खंदा आणि रुबाबदार बांधा, ऐटदार चाल आणि डौलदार मान. कोंबडोबाचा रुबाब म्हणजे रुबाबच. 2 पायावर ताट उभा राहिला म्हणजे एखाद्या पैलवानावानी. छाती तर अशी बाहेर काढतो जणू काय भले भले बॉडी बिल्डर याच्या घरी पाणीच भरते. चालाय लागला म्हणजे वाघ असा चालतो जणू काय एखाद्या परेड मधला फौजीच. एकदम लेफ्ट राईट लेफ्ट, नाकाच्या नाही तर चुचीच्या सरळ रेषेत. ओ कोंबडोबा, कुस्ती धरणार, पोजिंगला उतरणार का थेट लढायला जाताय? या कोकोशेटची जातच निराळी. सेरामा जातीचा ह्यो कोंबडा आहे. 1/2 किलो ते अर्धा किलो एवढंच काय ती वजन भरेल ह्याचं. जगात सगळ्यात बारक्या कोंबड्याच्या जातीत याची ओळख आहे. पण गड्याचा माज असा जणू काय मोठ्या फायटर कोंबड्यालाच हरवलं. ओ कोकोशेट, लय ताटू नका. ताटून तुटून पडसाल. लय इकडून तिकडून फिरू बी नका. जर कुणाची नजर तुमच्यावर पडली तर झणझणीत कालवण झालं म्हणूनच समजा. विशा सवने वर्ल्ड न्यूजमध्ये आपल्याला इतरही घडामोडी जाणून घ्यायच्यात, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर वर्ल्ड न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात, अर्थात झटपट. अमेरिकेतल्या डॅलस शहरातील एका निवासी अपार्टमेंटमध्ये गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झालाय. या दुर्घटनेत काही नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. या भीषण स्फोटामुळे 2 मजली इमारतीचा काही भाग पत्त्यांसारखा कोसळला असून संपूर्ण इमारतीला भीषण आग लागली. फ्लोरिडाच्या लॉन्च पॅडवर एका रॉकेटचा भीषण स्फोट झालाय. अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिन कंपनीला अंतराळ मोहिमेपूर्वीच मोठा झटका बसलाय. फ्लोरिडाच्या लॉन्च पॅडवर उड्डाणापूर्वी इंजिनची हॉट फायर चाचणी सुरू असताना न्यूग्लेन रॉकेटचा भीषण स्फोट झाला. या तांत्रिक बिघाडामुळे रॉकेटचा लॉन्च पॅडवरच भडका उडाला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. पाकिस्तानातून एक थरारक बातमी समोर येते. बलुचिस्तानची राजधानी क्वेटामध्ये एका शक्तिशाली IED स्फोटानं रेल्वे ट्रॅक उडवून देण्यात आलाय. चमन फटक परिसरातून धावणाऱ्या ट्रेनला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला असून यामुळे रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले. या भीषण स्फोटात 27 जणांचा मृत्यू झालाय. स्फोटानंतर परिसरात गोळीबाराचा आवाजही ऐकू आल्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं होतं. स्फोटामुळे जवळच्या इमारतींना आग लागली असून क्वेटाच्या रुग्णालयांमध्ये सध्या आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. उत्तर चीनमधल्या शांगसी प्रांतातल्या लिऊ शेन्यू कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेत 90 कामगारांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार स्फोट झाला तेव्हा खाणीत 247 कामगार काम करत होते. चीनच्या सरकारी माध्यमांनी ही माहिती दिली आहे. कार्बन मोनोऑक्साईड वायूचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याचं समोर आलंय. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बचाव कार्य वेगानं करण्याचं आणि अपघाताची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. रशियानं युक्रेनची राजधानी कीव्हवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्यानं आतापर्यंतचा सर्वात भीषण हवाई हल्ला केलाय. या हल्ल्यामुळे संपूर्ण कीव्ह शहर हादरलंय. अनेक रहिवासी इमारतींना भीषण आग लागली आहे. रशियानं या हल्ल्यात ओरेशनिक या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर केल्याचा संशय आहे. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झालाय तर 24 जण जखमी झालेत. अमेरिकेत एका भारतीय जोडप्याला वांशिक द्वेषाचा सामना करावा लागल्याचा व्हिडिओ समोर आलाय. एका अज्ञात व्यक्तीनं या जोडप्याला अडवून भारतात परत जा, माझ्या देशातून चालते व्हा असं म्हणत अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होतोय. या घटनेमुळे दक्षिण आशियाई लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. Are you from India? Yeah. Yeah, you like America? Yeah. What's better, America or India?
नासानं चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी एक मोठी त्रिसूत्री योजना जाहीर केली आहे. तब्बल 20 अब्ज डॉलर्सच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत चंद्रावर कायमस्वरूपी मून बेस तयार केला जाणार आहे. यंदाच्या वर्षी नासामार्फत 3 मोठ्या चांद्र मोहिमा आखल्या जाणार आहेत. तिथं मानवाला राहण्यासाठी प्रयोगशाळा, ड्रोन रोवर आणि ऊर्जा यंत्रणा विकसित केली जाईल. संपूर्ण मानवजातीचं अंतराळातील हे पहिलं कायमस्वरूपी ठिकाण असेल असा विश्वास नासानं व्यक्त केलाय. पाकिस्तान सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. पेट्रोल 6 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं असून हायस्पीड डिझेलच्या दरात 6 रुपये 80 पैशांची घट करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात इंधन दर कमी करण्यात आले. सध्या पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर 403 रुपये 78 पैसे प्रति लिटर आहे, तर डिझेलचा दर 402 रुपये 78 पैसे प्रति लिटर इतका झालाय. कच्च्या तेलाच्या दबावातही सरकारनं इथल्या जनतेला दिलासा दिलाय. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.